त्यानंतर आपण एका साईडला पाहतोय सिद्धेश वासकर. त्याचप्रमाणे केडीएच वाघीलवाडा या संघानं कालभैरव चिंचपाडा केडीएच वाघीलवाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तसेच ओमसाई संदीप स्मृती भंगारपाडा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. होळ्या सामन्याकडे थोड्याच वेळात हा सामना चालू होईल. दोन आपण फलंदाज पाहतोय. ओमसाई स्मृती भंगारपाडा या संघाकडनं प्रसाद घरत व हरेश मुंडे दोन्ही चांगले फलंदाज आपण पाहतोय. त्यानंतर सामना चालू, ग्रीन सिग्नल आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत कालभैरव चिंचपाडा केडीएच वाघीलवाडा या संघाकडून राजू ठाणगे. अतिशय सुंदर चेंडू, पहिला चेंडू जॉकलेनचा होता, हलक्या हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने कव्हर करेल, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. कुणाल नाईक यांच्या हातामध्ये चेंडू अत्यंत सुरेख असा कलेक्ट केला. त्यानंतर बॉलरच्या दिशेने चेंडू फेकला, पहिला चेंडू, एक धाव, एका धावेने धाव फलक. स्कोर कार्ड आपण पाहतोय, एक धाव धाव फलकावर. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर जातोय नवीन फलंदाज ओपनिंग पेडचा हरेश मुंडे. चांगला चेंडू होता, आपटला होता चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल, इथे मात्र डाव फसलाय. हरेश मुंडे बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूमध्ये एक धाव आली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर राजू ठाणगे, क्या बात आहे, अतिशय सुंदर शॉर्टर लेनचा चेंडू खेळला होता, फटका फसला आणि अतिशय सुंदर झेल आपण पाहिली आणि हरेश मुंडे यांना पवेलियनचा रस्ता दाखवला आहे राजू ठाणगे यांनी. राजू ठाणगे आपण पाहायला गेलं तर पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 49 धावांची खेळी त्यांनी केली होती. इथे मात्र गोलंदाजीच्या मार्फत एकच चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. राजू ठाणगे यांचं नवीन फलंदाज आपण पाहतोय, स्वतः कप्तान कर्णधार ओमसाई स्मृती भंगारपाडा या संघाचा. नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रसाद घरत. तिसरा चेंडू, चांगला चेंडू होता, चेंडू उचलला, इथे मात्र फटका फसणार का आणि वॉट कॅच, अतिशय सुंदर झेल, बॅक टू बॅक 2 विकेट. ओमसाई स्मृती भंगारपाडा यांना दुसरा धक्का. सोमनाथ आपण पाहिलं, राजू ठाणगे यांनी पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅच घेतली होती आणि आता असं वाटतंय की बहुतेक गोलंदाजी करताना घेणार की काय. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत असतो सुनील नारायण ज्यांना आपण पाहतो ते ओपनिंगसाठी सुद्धा येतात, ओपनिंग फलंदाजी सुद्धा करतात व ओपनिंग गोलंदाजी सुद्धा करतात. तसंच काहीच इथं आपण पाहतो ते मात्र राजू ठाणगे यांच्याकडनं अतिशय सुंदर गोलंदाजी, वॉट अ गुड पीस ऑफ बॉलिंग इथे आपण पाहतोय. ते मात्र राजू ठाणगे यांच्याकडनं पहिला चेंडू आपण पाहिला, केवळ एक धाव दिली. अतिशय कंजूस अशी गोलंदाजी करताना पाहतोय आपण राजू ठाणगे यांना. ऑन अ हॅट्रिक, लगातार 2 विकेट, दोन्ही झेल बाद. सेम रिजनमध्ये आपण पाहिलं, काय गोलंदाजी आहे. इथे हॅट्रिक होणार का सोमनाथ? जर हॅट्रिक झाली तर ही कितवी हॅट्रिक असेल PPL मधली? 6वी हॅट्रिक असणार आहे सोमनाथ आम्हाला माहिती देतात. आणि या 6व्या हॅट्रिकचा मानकरी ठरणार का राजू ठाणगे? होणार का हॅट्रिक? पाहूया पुढच्या चेंडूवर. इथे मात्र कुणाल नाईक स्वतः कान मंत्र देणार राजू ठाणगे यांना. काय होणार या चेंडूवर? या चेंडूवर जर विकेट गेला तर नक्कीच ओमसाई स्मृती भंगारपाडा संघ कुठेतरी बॅकफुटला येईल, कुठेतरी दबाव त्यांच्यावर आपण पाहू शकतो. मात्र नॉन स्ट्रायकर एंडला जर पाहायला गेलं तर एक धडाकेबाद फलंदाज आपण पाहू शकतो, तो मात्र कर्णधार सिद्धेश वासकर. ऑन हॅट्रिक राजू ठाणगे. इथे मात्र सन्मान दिलाय कार्पेटच्या, चेंडू जातो मिड विकेट रिजनमध्ये, एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. हॅट्रिकचं स्वप्न मात्र इथे बंगलाय राजू ठाणगे यांचं. केवळ एक धाव मिळेल, एका धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. केवळ आणि केवळ 2 धावा धाव फलकावर. स्ट्राईक रोटेट होते, कप्तान पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर जातोय. इथे मात्र जबाबदारी असेल ती मात्र सिद्धेश वासकर यांच्या खांद्यावर पूर्णपणे, कारण की स्वतः कप्तानात असं पाहायला गेलं तर भंगारपाडा या संघाचा हा खेळाडू अतिशय कमी वयामध्ये चांगली प्रसिद्धी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांना मिळवली तो मात्र सिद्धेश वासकर आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर. आणि गोलंदाजी मार्कवर राजू ठाणगे.
इथे मात्र चांगला चेंडू होता, फ्लिक केला, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, काय होणार आहे चेंडूवर अडवण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव घेतले, दुसऱ्या धावेमध्ये देखील यशस्वी होणार, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावल, 4 धावा धाव फलकावर. परेश चिखलेकर आपण पाहतोय अगदी समालोचन कक्षाच्या समोर कॅचची संधी होती, परंतु कुठलीही घाई न करता तो चेंडू अडवला गेला. इथं मात्र फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित नाही, चेंडू कुठपर्यंत जाणार, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर, परंतु व्हॉट अ गुड पीस ऑफ फिल्डिंग इथं आपण पाहतोय. ती मात्र ऋतिक केणी यांच्याकडनं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 धावा आपण पाहिल्या या शेवटच्या चेंडूवर. या 2 धावेनं धावफलक पुढे सरसावल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर, 2 गडी बाद झाले, ते मात्र ओम साई संदीप स्मृती भंगारपाड्या संघाचे. ओव्हर टू डीजे सँडी. दीवाना तेरा आया. शिरडी वही जाते जिन्हें बाबा बुलाते हैं. क्या बात है डीजे सँडी यांचं अतिशय उत्तम संगीत इथं आपण पाहिलं. उड्या सामन्याकडे पहिला सर आपण षटक पाहिलं सोमनाथ राजू ठाणके यांचं अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल ओम साई संदीप स्मृती भंगारपाडे या संघासाठी, कारण की केवळ आणि केवळ 6 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. त्यानंतर स्वतः कर्णधार आपण पाहतोय टाटा एंड करणं गोलंदाजी करणार कुणाल नाईक एक चांगला गोलंदाज मानला जातो टेनिस विश्वातील, आणि तो गोलंदाजीसाठी आला. इथे मात्र पूर्णपणे दबाव असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश उरणकर, आणि त्याचप्रमाणे स्वतः कप्तान नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय सिद्धेश वासकर. कसा होणार हा सामना, काय होणार पाहूया याचं धावतोवर ना आपण लगेचच. कुणाला नाही टाटा एंडकडनं गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी, आणि इथे मात्र काहीतरी आगळं वेगळं करण्याची गरज, फटकेबाजी करण्याची गरज आहे. ती मात्र महेश उरणकर व सिद्धेश वासकर या दोन्ही फलंदाजांना. टाटा एंडकडनं कुणाला नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज, महेश उरणकर. इथे मात्र चांगला चेंडू होता, काय स्पीड आहे, बॅटची कडा घेत चेंडू स्थिरावतोय पिच वरती. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. कुणाल नाईकला याच क्वालिटी बॉलिंग साठी ओळखलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी त्यांची आपण वारंवार पाहत असतो, आणि त्याचाच नजारा आपण इथं पाहिला. पहिला चेंडू महेश उरणकर एक हा देखील चांगला खेळाडू आहे, एक स्फोटक बल्लेबाज आहे, स्फोटक फलंदाज आहे, आणि त्याला रोखून धरले पहिला चेंडू. दुसरा चेंडू कुणाल टू महेश. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू येतोय, चेंडू येणं समालोचन कक्षाच्या बाहेर, सीमारेषा बाहेर, PPL चौकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र सोमनाथ पाहायला गेलं तर पहिला चेंडू जरी दबाव बनवला असेल महेश्वर, पण तो दबाव पूर्णपणे उडकावून लावला होता. इथे मात्र सुंदर असा फटका, चेंडू जाणार सीमा रेषा बाहेर, दणदणीत PPL षटकार. तो पत्ता करतो गुल. सोमनाथ मी पहिल्या चेंडूवर सांगितलं, जेव्हा चेंडू डॉट झाला की महेश उरणकर हे एक स्फोटक फलंदाज मानले जातात, आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवर आपण चौकार मारला, आणि तिसऱ्या चेंडूवर आपण षटकार पाहिला. यासाठी ओळखलं जातं. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कुणाला, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. चला इथे मात्र दबाव नक्कीच थोडासा रिलीज झाला असेल ओम साई संदीप स्मृती भंगारपाड्या संघावर, कारण की महेश यांचे अतिशय डोळ्याचं फार न फेडणारे फटके इथे आपण पाहिले. ते मात्र महेश यांचे. तिसरा चेंडू कसा असणार कुणाल यांचा, महेश यांना. आज चांगला फटका, पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचललाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, PPL चौकार.
इथे मात्र महेश शिवरणकर यांनी दाखवून दिले की माझा नाद करायचा नाही, कारण की 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा ठोकल्यात आणि या चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो मात्र 20 धावा. इथे मात्र कुणाल नाईक यांच्यावर पूर्णपणे इथे मात्र चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल आणि अतिशय सुंदर झेल पकडला होता, चांगला प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला. करत जात करावं लागेल क्षेत्ररक्षकाची. अतिशय सुंदर प्रयत्न होता, यावर 1 धाव भेटेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 21 धावा धावफलकावर आपण पाहतो. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील महेश उरणकर आपण पाहिलं. संतोष सर आम्हाला माहिती देतात मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सुंदर अशी बॅट आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्यांचं देखील पीपीएल कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतोय. शेवटचा चेंडू तसं पाहायला गेलं तर सोमनाथ खूप महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं राजू टाणकेने एक चांगला दबाव बनवला होता ओम साई संजू स्मृती भंगारपाड्या संघावर, तो दबाव रिलीज केला तो मात्र महेश उरणकर. क्या बात आहे, चांगली इनिंग इथे साकारतोय. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकरवाला सिद्धेश वासकर स्वतः कॅप्टन कुणाल टू सिद्धेश. इथे चांगला चेंडू होता, भिरकावून लावलाय, चेंडू जाणार सीमा रेषा बाहेर. अंपायरचा इशारा येण्याची आम्ही वाट पाहतोय. अंपायरचा इशारा येतोय, 1 बाउन्स, चौकार सीमारेच्या बाहेर. या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 25 धावात धावफलकावर. मेरी जमीन कुणाल नाईक आपल्याला विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाही, आपण बिटवीन द ओव्हर्स चला लगेच तिसरं षटक जे आहे आपण स्कोर कार्ड आपण पाहतो 25 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पुढील 3 ओव्हरचं समालोचन आपण ऐकणार आहोत. आमच्या पीपीएल समितीचे एक दमदार समालोचक वैभव भोपी यांच्या मुखातून. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच निनाद. अतिशय अप्रतिम सामना आपण प्रेक्षकांची अल्लट गर्दी आपण या मैदानावर पाहतो आणि या खूप चांगल्या रीतीनं सामना सुरू आहे. परंतु या मॅचमधून सर्वात जास्त इंटरेस्टिंग बाब कोणती आहे? आपण ओम साई भंगारपाडा आपण अनेक मोठमोठे ओपन टुर्नामेंट खेळताना पाहिलं असेल, परंतु तेव्हा त्या टीममधून सिद्धेश वासकर आणि एका बाजूला उभा असणारा आपण नक्कीच जर गोलंदाज पाहिला तर कुणाल नाईक, हे दोन्ही खेळाडू एकाच टीममधून खेळत असतात. परंतु आज या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून दोन्ही सख्या भावासारखे असणारे मित्र एकमेकाच्या विरुद्ध मात्र झुंज देत असताना या क्रिकेटच्या रणांगणामध्ये निश्चितच यावेळेस मंचावरती उपस्थित आहेत ते म्हणजे सुनील फडके, पूर्वा 11, डोंगराचा पाडा यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात ज्या टीम खेळतात त्या एका टीमला टी-शर्ट पॅकर्स आहेत, ते म्हणजे सुनील फडके. धन्यवाद. थँक्यू संतोष सर. टॉपवाईज झालं होतं परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपासून खूप दूर होता. फर्स्ट स्लिपमध्ये हा चेंडू जवळपास गेला होता आणि तिथे मात्र 1 धाव पूर्ण करण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे नव्हता. याच कारणास्तव आपण पाहू शकाल इथे चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट सजवत असताना गोलंदाजीसाठी सज्ज झालेत भावेश उलवेकर. स्लोअर 1 चेंडू आणि इथे फटका तर फसलाय, खूप चांगला झे आणि इथे मात्र संपुष्टात येते फलंदाज महेश शहा मात्र इथे खेळ. दीपेश, काय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत या पूर्वार्धामध्ये तुम्ही टोटल जर पाहिलं तर 3 झेल हवेमध्ये तरंगताना पाहिलेत आणि ते तिन्ही झेल दीपेशनं घेतलेत आणि अतिशय चांगले दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहू शकाल. नक्कीच तुम्ही दीपेश केनी आणि असं तर मला वाटतं की दीपेश केनी हे नाव खूप कमी प्रमाणात लोकांना माहिती असेल, परंतु भाई केनी अनाउन्समेंट. सिद्धेश वासकरने जर चौकार किंवा षटकार मारला तर सुनील फडके, पूर्वा 11 ओनर्स आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे सिद्धेशसाठी. नक्कीच मी म्हणत होतो संतोष दादा की दीपेश हे नाव खूप कमी प्रमाणात माहिती असेल लोकांना, कारण भाई केनी या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू, चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण. शॉर्ट लाईनवरील हा चेंडू फक्त दिशा दिली, चांगला प्रयत्न तिथे झाला, मात्र
अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्या स्थितीमध्ये तरी सुरू आहे. गोलंदाजी करणारा संघ तुम्ही जर पाहिला, प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण कालभैरव चिंचपाडा, केडीएच वाघीलवाडा हा टीम इथे आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन झालेत. साहिल गोसावी पहिल्यांदा स्ट्रायकर एन कडे येते, परंतु या खेळाडूबद्दल देखील मी सांगेन, अंडर 19चा हा खेळाडू, परंतु गेल्या वर्षीची त्याची अतिशय लयबद्ध फलंदाजी मागचा हंगाम विसरून जाणार नाहीयेत. कुंडेवालचं ते मैदान आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार हा विक्रम देखील सांगणं तेवढंच गरजेचं देखील असेल. समोरच्या दिशेने लॉफ्ट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु स्लोअर पण आणि प्लस स्विंगिंग अशी काही हा पद्धतीने चेंडू इथे मात्र हाताळला. गोलंदाज तुम्ही भावेश उल्वेकर, खडूकपाडाचा हा खेळाडू, अतिशय चांगला टॅलेंट. पहिले 4 चेंडू या षटकात त्याने रिलीज केलेत आणि त्यामध्ये 2 डॉट, 1 विकेट आणि फक्त सिंगल या ओव्हरमध्ये आलेत. धावांची नितांत गरज असेल ओमसाई या संदीप स्मृती बंगारपाडा संघाला. वैभव यावेळेस मैदानावर उपस्थित प्रभाकर खांदेकर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या या PPL साठी टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. मी विनंती करतोय प्रभाकर खांदेकर पेठ की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच नक्कीच दादा, या दानशूर व्यक्तिमत्वांचं नाव देखील पुढे येणं देखील तेवढं महत्वाचं. आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु इथे खडे स्ट्रोक जर तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला गोलंदाज तो देखील भावेश उल्वेकर सारखा गोलंदाज अजिबात मोठे फटके तुम्हाला खेळू देणार नाही. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये तुमचा बॅटचा फ्लोट जेवढा चालतो तेवढे तुमचे पाय देखील एसटीवर चालणं गरजेचं असतं. आणि इथे जर खडे तुम्ही खेळत असाल तरी तुम्हाला चित्र वारंवार पाहायला मिळेल. हे पहा, थोडेसे पाय चालले, लगेच शॉटला कन्व्हर्ट केलं. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहेत. आकाश ते होते, चेंडू उचलते फेकतील. याच दरम्यान फक्त सिंगल रन. गोलंदाजी जर आवडली असेल भावेश उल्वेकरची तर एकदा जोरदार टाळ्या. अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. या षटकामध्ये फक्त आल्या 2 रन आणि 1 विकेट त्यांच्या नावावर लागली जाते. राया शिवराय थँक्यू डीजे. कार्य असे शिवरायांचे, नाही कुणास जमायचे, म्हणून नाव घेता त्यांचे, मस्तक नमावे आमुचे. मैदानामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय, परंतु अतिशय चांगली कामगिरी. नक्कीच आपण जर लक्ष केंद्रित करूया या मॅच कडे, परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं असेल पनवेल प्रीमियर लीग सीझन 1 हे खूप चांगलं आणि देखणं आणि दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा गजर तुम्ही या मैदानामध्ये पाहतात. खरं तर हे पनवेल प्रीमियर लीग ही संकल्पना आमचे संदीपदादा वासकर PTC फाउंडर यांची होती आणि संपूर्ण पनवेली क्रिकेट समालोचक असोसिएशनला एकत्र घेऊन त्यांनी त्यांचं ते स्वप्न आणि त्यांची ती संकल्पना सत्यामध्ये उतरले. आणि ती संकल्पना पूर्ण करत असताना तो आपल्या उघड्या डोळ्यानं आणि संपूर्ण क्रीडा रसिक मात्र या स्पर्धेचे नक्कीच सहभागी झालेत आणि ही स्पर्धा आपण सफलतेच्या शिखरावर नक्कीच इथे तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन आणि संपूर्ण पनवेल क्रिकेट असोसिएशन, पनवेल समालोचक असोसिएशन आणि संपूर्ण पंच, तदनंतर संपूर्ण समालोचक, स्कोरर, अपडेटर हे संपूर्ण टीम एकत्र येऊन ही स्पर्धा मात्र साकारत असताना आणि जिथे आज या स्पर्धेचा 6वा दिवस, बरेचसे अडथळे आम्ही जवळून पाहिले, बऱ्याचशा समस्या आम्हाला आल्या आणि तरी देखील संपूर्ण ही टीम अजिबात डगमगली नाही आणि स्पर्धा संपूर्णरित्या आपण अतिशय चांगली सफलरित्या पार पाडताना पाहू शकाल. मध्ये तुम्ही पावसाची हजेरी देखील पाहिले, थोडीशी चळबिचळ चालू होती. काही प्रेक्षकांना असं वाटत होतं की स्पर्धा 2 ते 3 दिवस खोळंबेल, परंतु न डगबगता आणि न थांबता हे कार्य सुरू राहिलं आणि ती स्पर्धा थोडीशी उशिरा काल सुरू झाली, पण स्पर्धा दिलेल्या वेळेनुसार पार पडताना दिसत आहे. आपण इथे आजच्या दिवसामध्ये हा सामना पाहतोय 2 बलाढ्य टीम मधून, जिथे प्रथम क्षेत्ररक्षण करतात. टॉस जिंकल्यानंतर कालभैरव चिंचपाडा आणि केडीएच वाघीलवाडा टीम. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये आपण पाहू शकाल ओमसाई,
संधी स्मृती भंगारवाडा टीम टॉप एस आला झेल तिथे सुटतोय. कुणालकडून या चुकांच्या अपेक्षा नाहीये टीमला आणि तिथे मात्र झेल सुटलाय आणि जीवनदान मिळेल. फलंदाज आपण पाहू शकाल ते साहिल गोसावीला. बाद झाले फलंदाज प्रसाद घरत. थोडस जल्लोष तुम्ही या पहिल्या सत्रामध्ये पाहिलाय. तदनंतर बाद झालेत आपण हरेशला बाद होताना पाहिलंय आणि तदनंतर महेश असे 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी मात्र येऊन थांबली साहिल आणि सिद्धेश. एकाच गावावरून बिलॉंग करतात दोन्ही खेळाडू आणि आपल्या या टीमसाठी खूप मोठे प्रयत्न करायचे. सिद्धेश ड्राईव्ह केल्या बॉलला यासाठी तो ओळखले जातात. सिद्धेश पहा ड्राईव्ह केलं डायरेक्ट हिट आणि याचा परिणाम तुम्ही पाहू शकाल. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय. सुदेश सालुंके याचा डायरेक्ट हिट तुम्हाला पाहायला मिळाला. काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये धावा येत नसतील तर ते चोरावे लागत असतात आणि त्या चोरता चोरता धावा कशा रोकाव्या हे पाहायला मिळतं सुदेशकडून. मागील मॅच मध्ये देखील सुदेशनं अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण केलं होतं. लॉंग ऑन मध्ये त्यांना आम्ही पाहिलं होतं आणि या मॅच मध्ये देखील आपलं कार्य पार पाडत असताना मागील बॉल बोलून नक्कीच तुम्ही कुणाल कडून चुकी होताना पाहिले आणि तदनंतर सिद्धेश अद्यापर्यंत मैदानामध्ये झुंजो देत आहेत. या मॅच मध्ये किमान 55 ते 60 धावा येणं अपेक्षित आहे टीमला आणि त्या धावा येण्यासाठी सिद्धेश वासकर कशा रीतीनं भूमिका साकारतील मैदानामध्ये हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असेल. गोलंदाज सज्ज झालेत. पुन्हा एकदा ऋषी पहिले 2 बॉल चांगल्या ठिकाणी आणि योग्य पद्धतीने त्यांनी रिलीज केलेत. येणारे नेक्स्ट बॉल काय घेऊन येईल. राईट आर्म राऊंड विकेट न डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू सुटलाय. दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. माहिती की ती प्रत्येक धाव जरी महत्वाची असली तरी विकेट देखील तेवढ्या महत्वाच्या आहेत. ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट कारण एका बाजूला आपण ओम साई संधी स्मृती भंगारपाडा संघ ज्याने देखील एक सामना जिंकलाय तर दुसऱ्या बाजूला कालभैरव चिंचवाडा आणि केडीएच वाघीलवाडा या टीमनं देखील एक सामना जिंकलाय. कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिला रॉयल कोलंबोली संघ 3 सामने त्यांनी जिंकले आणि तदनंतर क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये आणि एकूण अतिशय चांगली गुणवत्ता काल क्रिकेट तुम्ही पाहिला. असं वाटलं होतं की एका क्षणाला की काल देखील बॉल आउट होईल का परंतु तदनंतर शेवटच्या क्षणामध्ये मुवमेंट बदललं होतं सुमित डोंगरेच्या टीमचा. आज देखील काय घडणार यांची नक्कीच चर्चा. प्रेक्षकांमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. कोणी क्षेत्ररक्षण नाही आहे आणि इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय हा फटका. चेंडू सीमा पार चौकार. दुपारचं सत्र आणि बरीचशी मान्यवर मंडळी आमच्या व्यासपीठावर आपण पाहू शकाल. सर्वांचंच आपण हार्दिक स्वागत करूया PPL धमाकामध्ये 2021 हे सुंदर पर्व. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांची अल्लट गर्दी देखील तुम्ही इथे पाहतायत. लक्ष केंद्रित करूया या मॅचकडे. इथे या चौकाराला स्कोरिंग शॉट येणं खूप इम्पॉर्टंट होतं कारण की मागील काही बॉल तुम्ही पाहिले तर अजिबात एक मोठा फटका जवळपास मागचे तुम्ही 10 बॉलमध्ये हा पहिल्यांदा चौकार येताना पाहायला मिळतंय. मागील 10 बॉलमध्ये धावा येत नव्हत्या आणि ते प्रयत्न केलाय फलंदाज विजय बालाजी. क्रिकेटमधील आणखी एक उच्च दर्जाचं नाव आणि आदरानं नाव आपण घेतो विजय बालाजी आणि ती हा बॉल मेन अंपायर सुनील तांडे सर पहा इशारा करतायत. इट इज अ व्हाईट बॉल. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल दीपक पाटील सर तब्बल 100 टुर्नामेंट आणि कव्हर केल्या आणि आज त्यांचा केक कापून आपण सेलिब्रेशन देखील केलं. फुल टॉस बॉलला चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं. एलिव्हेशन इथं कमी पाहायला मिळालं. सुदेश पुन्हा एकदा तिथे तैनात होते आणि आणखी एक फलंदाज झेल बाद. विजय बालाजी यस सर. पाहिजे मंचावरती सुनील शेठ फडके असतील पूर्वा 11चे जे पॅकर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी-शर्ट दिले गेल्या. त्यानंतर आमचे कांचनदादा पालकर उपसरपंच केवाले, त्यानंतर अनंता शेठ भोपी पेटगाव, प्रभाकर शेठ खांदेकर पेट यांच्या माध्यमातून टी-शर्ट आम्हाला इथे मात्र उपलब्ध झाल्या. आणि त्यानंतर प्रवीण शेठ मात्रे असतील बुर्दुल, सावंत शेठ असतील आमचे नितलसे आणि विकासजी केणी चिंचपाडा हे संघ मालक या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच रोशन पाटील. होय
आपलं आद्य कर्तव्य आहे आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं, त्यांना निमंत्रित करणं आणि नक्कीच त्यांचं सर्वांचंच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. व्यासपीठावर उपस्थित सर्व तमाम आमचे मान्यवर मंडळी आणि प्रत्येक स्टँडमध्ये जे बसलेले आमचे सर्व प्रेक्षक आणि क्रीडा रसिक आणि खेळाडू, पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. बॅट मध्ये एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तिथे झाला. सिद्धेश आपण पाहू शकाल समोर खेळण्याचा प्रयत्न लेग्सबायच्या स्वरूपानं इथे ही धाव मात्र येते. सांघिक कोट्यामध्ये एक धाव आणखी सोडली जाईल. षटक संपतंय. एकूण आपण पाहिलं असेल तर पहिल्या 4 षटकांचा पूर्वार्ध तुम्ही अद्यापर्यंत पाहिलाय आणि टोटल स्कोर एकूण ऑन बोर्डवर आहे ते 36 धावा. एकूण फलंदाज सद्यस्थिती गमावलेत ते 5. पनवेल प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. एकूण आपण जवळपास विकेट हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये आपण 5 विकेट हॅट्रिक पाहिल्या. आजच्या दिवसामध्ये देखील 1 विकेट हॅट्रिक झाली. तशी चांगली कामगिरी गोलंदाज आपण पाहिलं असेल. उमरोलीचे आपले नारपोलीचे नरेंद्र म्हसकर याने तो आज कारनामा केला. तदनंतर 5 गोलंदाज देखील आपण पाहिले होते. एक मात्र आपण अर्धशतकी केली या स्पर्धेमध्ये पाहिले. असं वाटलं होतं की मागील मॅचमध्ये राजीव ठाणगे 49 धावांवर वैयक्तिक बाद झाला. एका धावेने त्यांचं अर्धशतक मी म्हणेन थांबलं. असं वाटलं होतं की दुसरा फलंदाज कदाचित ते अर्धशतक पूर्ण करेल, परंतु किरण पवारची ती झुंजार केली, विसरून जमणार नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या दिवशी पावसानं हजेरी लावली. या कारणास्तव ती स्पर्धा थोडी थांबली आणि ते उर्वरित सामने आपण 26 तारखेला देखील पाहणार त्या मैदानावर. अतिशय देखणी स्पर्धा न थांबता न डगमगता ही स्पर्धा मात्र यशाच्या उंच शिखरावर जात असताना अखेरचं स्लॉगर आहे. धावा येणं खूप गरजेचं आहे, कारण की मागील मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती या टीमनं. आता मात्र त्यांना धावांसाठी अक्षरशः तरसावं लागत आहे. सिद्धेश सारखा फलंदाज तग धरून बसलाय मैदानामध्ये, परंतु त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येतील का हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. भावेश उलवेकर खिरोकपाडा गावचा खेळाडू थांबण्यासाठी तयार नाही. यॉर्करचे वार आणि इथे मात्र आपण पाहू शकाल आणखी एक फलंदाज धाबाद. एका मागे एक विकेट. 6वा विकेट इथे गमावलाय आणि या नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होतील. सिद्धेशच्या फलंदाजीकडे सर्व आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेत, कारण सिद्धेशला संधी मिळाली. बरेचसे चेंडूंचा सामना त्याने केला. जवळपास 8 चेंडू त्याने खेळले आणि 1 चौकार, 2 डबल आणि 1 सिंगलच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलंय. तर नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन स्वप्नील कांबळे आणि किरण पाटील यांना मी विनंती करेन की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. ही इनिंग संपताच आम्ही टॉस कडे जाणार आहोत. समोरच्या दिशेने लेफ्ट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एक वेगवान थ्रो तुम्ही पाहिला आणि दुसरीचा प्रयत्न मात्र इथे असफल झालाय. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने इथे मात्र बाद होतोय. यस, तर या दरम्यान अवेले ग्रुप ते सर्व या ठिकाणी सदस्य प्रीतम पडके, महेंद्र गायकड आणि मनोज घोरपडे साहेब या सर्वांना विनंती आहे की आपण या PPLच्या मंचावरून स्थानापन्न व्हावं आणि या सामन्याचा आनंद घ्यावा. तर उपस्थित मान्यवर मंचावरती पाहतो सुनील पडके असतील, पूर्वा 11 ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला प्रदान करण्यात आले आहेत. तर कांचन पालकर केवाले उत्कृष्ट ते ही स्कोरर आहेत आणि उपसरपंच आहेत केवाले ग्रामपंचायतचे. अनंत वपी पेठ यांचे मनपूर्वक आभार. तसेच प्रभाकर शेठ कांदेकर यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या या स्पर्धेला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले आहेत. तर प्रवीण म्हात्रे बोरदुल, सावंतशेठ पाटील नितलस आणि विकास केणे चिचपाडा संघाचे ओनर या सर्वांचा मनपूर्वक आभार. सिद्धेश जवळपास 24 मिनिटाहून जास्त काळ ओलांडून गेलाय. सिद्धेश मैदानामध्ये तग धरून बसलेत. बराचसा प्रयत्न सातत्याने त्याने केलाय, परंतु थोडीशी साथ मात्र आपल्या बॅटिंग मधून आपल्या टीमला या मॅच मध्ये येत नाहीये. धावसंख्या थांबली आहे 37 वर. समोरच्या दिशेनं जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू मी नाही आहे आणि हे उत्तर देत असताना सिद्धेश मास्करच्या बॅट मधून हा षटकार. तर या दरम्यान श्याम पाटील मॉर्निंग ग्रुप 40+ मेंबर्स यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं आणि आपलं हार्दिक स्वागत आहे या
PPLच्या या स्पर्धेमध्ये. सिद्धेश वासकर यांच्या टीमकडे आहे चांगली गोलंदाजी, यांच्या टीमकडे आहे चांगली फलंदाजी, परंतु या मॅचमध्ये या इनिंगमध्ये थोडीशी फलंदाजी कमकुवत होत होती. परंतु या स्लॉगरमध्ये आता अटॅकिंग क्रिकेट खेळणार हाच धाडस मात्र मनामध्ये निश्चय केलाय. धावसंख्येला एक चांगला आकार मात्र इथे सिद्धेशच्या माध्यमातून आता दिलं जात आहे. आणखी एक फटका बॅटच्या मधोमध परफेक्ट टायमिंग, क्षेत्ररक्षक इथे तैनात, परंतु बनावं लागेल दर्शक. बॅक टू बॅक इथे दुसरा षटकार. लाजवाब सुरुवात क्रिकेटमध्ये कधीही करू शकतो आपण. हे सिद्धेशला माहिती आहे क्रिकेटमध्ये जर चेंडू आपल्या हातामध्ये असतील तर कधीही आपण धावसंख्येला आकार देऊ शकतो. खूप मोठा अनुभव या खेळाडूंना आपल्याकडे अगदी कमी वयामध्ये आपल्या गावाचं नाव मात्र आणि तालुक्याचं नाव पूर्णतः महाराष्ट्र क्रिकेटचं नाव याने उंचावलं असा खेळाडू सिद्धेश वासकर. यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगल्या लयमध्ये असणारा खेळाडू. सुरुवातीचे काही बॉल तो जरूर शांत होता, पण तिथे अटॅकिंग क्रिकेट. टोटल स्कोर बोर्डवर धावा 49, 6 फलंदाज जरूर गमावलेत परंतु 49 धावा हा फायटिंग स्कोर आहे. आता गोलंदाज आमचे फाईट करू शकतात. तब्बल 7 फलंदाज बाद झालेत. आता येणारे अद्याप या षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरचा अंत तरी सुंदर केलाय, परंतु हा बॉल काय घेऊन येईल. समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यासाठी परेश चिखलेकर चेंडू उचलती फेकतील. या दरम्यान मात्र आणखी 2 धावा इथे स्कोर बोर्डवर सोडल्या जातील. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही एन्जॉय केलं. 29 चेंडूचा हा सत्र होता आणि ज्यामध्ये टोटल धावा आल्यात आपण जर पाहिलं तर 51 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यानं जमवल्या. इथे फलंदाजी करणारी टीम ओमसाई संदेश स्मृती भंगाडपणा टीमनं आणि 52 धावांचं लक्ष इथे उत्तरार्धामध्ये मात्र कालभैरव चिंचपाड आणि केडीस मागील टीमला चेस करायचंय. परंतु तत्पूर्वी या अगोदर आपण जसं दुसऱ्या सत्रात सुरुवात होईल त्या अगोदर आपण टॉस कडे जाणार आहोत. स्वप्नील या पण टॉस साठी मी किरण पाटील यांना देखील विनंती करेन की लगेचच टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला टॉस साठी हजर राहायचंय. आणि तत्पूर्वी आपण लगेच बोलूया मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे. तुमच्या संतोषदा करत तुमच्या समोर येतील. तर टॉससाठी मी विनंती करेन प्रभाकर सेठ खांदेकर साहेबांना की आपण टॉससाठी यावं. किरण पाटील यांना विनंती करेन की आपण टॉससाठी यावं. पालेखुर्द संघाचे नेतृत्व करत असताना आणि कालभैरव चिंचपाडा केडीएस बागेलवाडा आपण हा सामना पाहतोय. कोणाला नायक आणि सिद्धेश वासकर या 2 संघांमध्ये आणि सन्मान्य सुनीलजी फडके मी आपला समर्थित करतोय. टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. ज्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी टी शर्ट सपूर्द केले आहेत तुमच्या हृदयाच्या अंतकरणापासून पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. स्वप्नील कांबळे आणि किरण पाटील विदिन 2 minutes यू हॅव टू जॉईन विथ मी फॉर द टॉस. इट इज ऑफिशियल कॉल फॉर यू. दोन्ही संघांना काय विनंती की क्षणाचा विलंब न करता आपण लगेच टॉससाठी आपण यायचं आहे. साहेबांनी विनंती करेन की आपण यावं. समोर राहावं कॅमेरा प्रतिकडे. पालेकुरे पाले आणि डीजे पोपेटा कन्स्ट्रक्शन कलंबोली. स्वप्नील कांबळे प्लीज. किरण पाटील आम्हाला जॉईंट होतात. पालेखुर्द 11 पाली संघाचे नेतृत्व करत असताना मोस्ट वेलकम किरण पाटील. पालेखुर्द 11 पाली संघाचे नेतृत्व करत असताना किरण पण उजव्या बाजूला थांबा. स्वप्नील कांबळे प्लीज हरी अप. डोंट वेस्ट टाइम नाव. प्रभाकर साहेबांनी विनंती करेन की आपण टॉस करावा. किरण इकडं माझ्या उजव्या बाजूला. 1 मिनिट. इट इज अ हेड, इट इज अ टेल. गॉट इट. सो विल कॉल फर्स्ट. येस, head is called from Kiran Patil. Yes, it is a head. Kiran, first of all your decision. फिल्डिंग. किरण एक पहिला सामना आपण हरलात आणि समोरचा संघ देखील एक सामना हरलाय. कारण आता जर हरलात तर स्पर्धेमधनं अस्तित्व धोक्यात येईल. एक चांगला फाईट सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पहिले मॅच आम्ही हरलो तर पहिल्या मॅचमध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी चुकली. स्टार्ट थोडी चांगली मिळाली नाही आहे. पण या मॅचमध्ये आम्हाला अक्षरशः डू ऑर डाय मॅच आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट किरण, ऑल दी बेस्ट. तर आमच्या समेत जॉईन झाले स्वप्नील कांबळे. आपणही पहिला सामना हरलात आणि आपण जो आता आपण तिसरा सामना पाहतोय विनर विनर. चौथा सामना आपण लुझर लुझर पाहतोय. आताच किरणने सांगितलं की डू ऑर डाय. तुमच्यासाठी देखील तीच परिस्थिती आहे. एक चांगला फाईट सामना पाहायला मिळेल. नक्कीच. आय मीन पहिल्या मॅचला आमची स्ट्रॅटेजी अशी काही चुकली नाही. बट मी मॅच चालू व्हायच्या पहिलेच मुलांना बोललेलो की बॅटिंग बॉलिंग हा एक दुसरा कॉन्सेप्ट झाला. पण तुम्ही जे बेसिक आहे क्रिकेटचं ते म्हणजे फिल्डिंग.
तुम्ही फिल्डिंग व्यवस्थित करा तर मॅचचा निकाल लागू शकतो. मला वाटतं राजूचे 2 कॅच सोडले, एक 6 वरती असताना एक 10 वरती असताना, आणि राजू 49 करून गेला. तर तो एक टर्निंग पॉईंट होता. बाकी तर व्यवस्थित ज्या प्लॅन चालू होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. स्वप्नील, मागच्या सामन्यात 71 धावांचं लक्ष होतं, आता किरणने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावांचा मानस असेल तुमचं? आम्ही अजूनही 55 ते 60 धावाच करण्याचा प्रयत्न करू, कारण का आम्हाला वाटतं की एक व्यवस्थित जर बॉलिंग आणि फिल्डिंग केले तर ते डिफेंडेबल आहे. कारण का ग्राउंडचा आकार मला वाटत नाही की अख्ख्या आपल्या पनवेल आणि रायगडमध्ये एवढा मोठा कुठे ग्राउंड आहे. जर आपण 6 बघितलं तर अंतर एक 4-5 फूट आतमध्ये असतो, तर बराच फरक पडतोय त्याचा. कारण का बॉल इझिली 6 जात नाही आणि पिच पण थोडी शॉर्ट आहे, तर बॉलरला बट ऑब्वियस बेनिफिट आहे. म्हणून 55-60चा आम्ही टार्गेट घेऊन चालू. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट बोधरी. मान्यवर विनंती करा आपण सांडपणे बाबा द न्यूज फॉर्म सेंटर. चौथा सामना आपण या 2 संघांमध्ये पाहणार आहोत. DJ पोपेटा कन्स्ट्रक्शन कलंबोली कॅप्टन ऑफ द स्वप्नील कांबळे अँड पालिक 11 पालिक कॅप्टन ऑफ द टीम नेम किरण पाटील. या 2 मातकबार संघांमध्ये आपण डू ऑर डायचा सामना पाहणार आहोत. पालिकुर्द 11 पाली ऑन द टॉस इलेक्टेड फील्ड पास ओवर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच. थैंक यू सर. तो चलते हैं दोस्तों, रुक करते मैदान के ऊपर, जहां पर PPL 2021 का शानदार कारवा इस वक्त इस मैदान के ऊपर जारी हम देख रहे हैं. ओम साई संदीप स्मृति भंगारपाड़ा बनाम काल भैरव चिंचपाड़ा KDH वागीलवाड़ा, इन दोनों टीमों के बीच एक जारी संघर्ष. तर खड्डा गँग ओवळे यांचे इथे आगमन झालंय. मी संपूर्ण गँगला विनंती करेन की आपण व्यासपीठात जाऊन सांडपणे व्हावं. यू आर इन्व्हायटेड फ्रॉम पनवेल क्रिकेट असोसिएशन खड्डा गँग. आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज कम ऑन स्टेज अँड हॅव अ सीट बिकॉज यू आर इन्व्हायटेड फ्रॉम पनवेल क्रिकेट एसोसिएशन. थैंक यू सो मच. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. क्योंकि सर तो चलते रुक करते लगभग देखा जाए तो दोस्तों पहला पड़ाव 5 ओवरों का यहाँ पर खत्म होता हुआ नजर आया. 5 ओवर में लगभग 52 रनों का टारगेट रखा जा चुका है और सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर जाते हुए इस प्रकार टारगेट को किस प्रकार चेज किया जाएगा, क्या रणनीति होगी, क्या प्लानिंग होगा, क्योंकि 30 गेंदों में 52 रनों का टारगेट यहाँ पर रखा जा चुका है. और सही सोच में जाकर देखिए तो निश्चित तौर पर आगे बढ़ने के लिए अंक तालिका में 2 अंक निकालने की कोशिश यहाँ पर दोनों टीमें करेंगी. जिस प्रकार ये मुकाबला यहाँ पर जारी है, 30 गेंदें 52 रनों का टारगेट यहाँ पर रखा जाएगा. और सलामी बल्लेबाजों के तौर पर स्ट्राइक एंड बल्लेबाज परेश चिखलेकर और उनके साथ राजू ठानगे, जिन्होंने पहले मुकाबले में 49 रनों की एक बड़ी पारी को अंजाम दिया था. बड़ी चुनौती होगी गेंदबाजी करने वाली टीम के सामने. 30 गेंदों में यहां पर लगभग 52 रनों को डिपेंड करना है. और देखा जाए तो इस वक्त अंपायर की हरी झंडी इस मैदान के ऊपर. पहली गेंद, पावर प्ले का पहला ओवर और 2 खिलाड़ी इस वक्त घेरे के बाहर. ये बिल्कुल सटीक लाइन और लेंथ थी, जहां पर देखा हमने पूरी तरह से बल्लेबाज को बीट किया. यस, या दरम्यान आपल्या पनवेल नव्हे तर रायगड विभागातील खड्डा गँग या ठिकाणी प्रसिद्ध असलेले या ठिकाणी उपस्थित आले. तर सर्व या खड्डा गँगचं मी पनवेल प्रीमियर लीग आणि पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तो सभी मेहमानों का यहाँ पर एक बार फिर तहे दिल से स्वागत और आभार किया जाता है. और चलते रुक करते मैदानों के ऊपर, जहां पर ये मुकाबला जारी है दोस्तों. दूसरी गेंद लेकर ये देखिए, हल्के से यहाँ पर गेंद को रिलीज किया था, उंगलियां फेरी गई थी गेंद के ऊपर. दूसरे रन की कोशिश यहाँ पर और अपील यहाँ पर होती हुई. और तीसरी अंपायर की मांग होगी. काफी कठिन निर्णय अंपायर के लिए था. पूरी तरह से अच्छी रनिंग बिटवीन द विकेट थी, लेकिन अंत क्षण में यहाँ पर देखा जाए तो थोड़े से मुसीबत में फंसे थे यहाँ पर बल्लेबाज, जो कि यह मुकाबला यहाँ पर 52 रनों को चेस किया जा रहा है. और परेश चिखलेकर एक ऐसे खिलाड़ी है, उनका साथ निभाने वाले राजू ठानगे, जिन्होंने एक अच्छा योगदान पहले मुकाबले में दिया है. तो इस समय देखा जाए तो एक आसान सा लक्ष्य जरूर है, लेकिन उस लक्ष्य को डिपेंड करने की एक बड़ी चुनौती टीम के सामने होगी. आती यहाँ पर झटका लगाने की उम्मीद बिल्कुल जताई जा सकती है. गेंदबाज विजय बालाजी एक चतुर गेंदबाज है, कई सालों का तजुर्बा, कई सालों का अनुभव और एक लीजेंड खिलाड़ी के तौर पर कई सालों तक रायगढ़ क्रिकेट में उनका योगदान यहाँ पर रह चुका है. तो बिल्कुल तीसरे अंपायर का निर्णय यहाँ पर आता हुआ नॉट आउट करार दिया जा चुका है, यानी कि सुरक्षित पॉपिंग क्रीज में दोनों बल्लेबाज पहुंच चुके थे. तो निश्चित तौर पर 3 रन स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए नजर आएंगे. गेंदबाज विजय बालाजी, परेश और राजू, ये जोड़ी मैदान के ऊपर होगी. और 2 खिलाड़ी इस समय सीमा रेखा के ऊपर तैनात है. हम देख सकते हैं एक लॉन्ग ऑन क्षेत्र के ऊपर एक एक्स्ट्रा कवर की दिशा में
2 खिलाड़ी और 9 खिलाड़ी इस घेरे के अंदर, जहां पर एक चक्र भी बना जा चुका है। ये आड़िया से खेलने का प्रयास, क्या कॉपी बुक स्टाइल स्ट्रोक थी ये, बिल्कुल नजाकत भरा स्ट्रोक, और यहां पर मिलेंगे पूरे के पूरे 4 नंबर। बढ़िया स्ट्रोक था, जहां से देखा कि पैडल स्वीप लगाने की कोशिश की थी और टाइमिंग प्रॉपर थी, ताकत का भी मिसाल उपयोग और साथ ही साथ गैप सिलेक्शन भी नजर आई। वहां से 4 अंक को हासिल किया। 4 रनों के साथ 7 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए एक बेहतरीन और शानदार आंकड़े को छुआ है, क्योंकि 7 नंबर हमने क्रिकेट में देखा, 7 नंबर हमने फुटबॉल में देखा। एक सफल आंकड़ा कहा जाता है इस 7 नंबर को। अगली गेंद, इस समय शॉर्ट गेंद थी, शॉट अप पुल किया, वहां पर कोई खिलाड़ी तैनात नहीं। इस बीच ये बेहतरीन स्ट्रोक और अंजाम मिलेगा पूरे के पूरे 6 नंबर। बढ़िया तरीके से पुल किया, जहां से हमने देखा कि गेंद शॉट, अरे बल्लेबाज थोड़े से बैकफुट पर चले गए, वहां से बिल्कुल अक्रॉस द लाइन आकर इस गेंद को खेला और खेलकर निकाला, जहां से मिले 6 रन। एक बढ़िया पारी को अंजाम देते समय राजू ठानगे एक अच्छे फॉर्म में चलने वाली ये खिलाड़ी, पहले मुकाबले में 49, तो यहां से देखा जाए तो बैक टू बैक बाउंड्रीज लगाते हुए ये लोअर फुल टॉस थी, जहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर एक बार फिर गेंद जाती हुई 4 रनों के लिए। एक शानदार पारी को अंजाम देते हुए एक खिलाड़ी अगर फॉर्म में चलता है तो किस प्रकार खेलता है, उसका पूरी तरह से उदाहरण पेश करते हुए राजू, एक बड़े दिग्गज खिलाड़ी, बड़ा नाम है। ऐसा कहा जाता है कि काम ऐसा करो कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि खुद का दाम बढ़ जाए, और दाम ऐसा बढ़ाओ कि खुद सलमान खान भी परेशान हो जाए। इस प्रकार इस खिलाड़ी ने नाम कमाया है और खुद का दाम भी इस समय पीपीएल 2021 में जमाते हुए एक शानदार पारी को अंजाम देते समय राजू ठानगे इस वक्त इस विकेट के ऊपर 30 गज का ये घेरा, पावर प्ले का पहला ओवर डिपेंड करने है 52 रनों को, लेकिन ये पहला ओवर काफी महंगा आता हुआ विजय बालाजी खास तौर पर एक सफल गेंदबाज के तौर पर इस गेंदबाज के ऊपर देखा जाता है, लेकिन इस समय महंगे साबित होते हुए एक बार फिर पैडल स्वीप लगाया। क्या नजाकत भरा स्ट्रोक था, पूरी तरह से गेंदबाज के ऊपर हावी होते हुए ये बल्लेबाज, और इस बार मिलेंगे पूरे के पूरे 4 नंबर। यानी कि पहली ओवर की बात करें तो विजय बालाजी एक अच्छे गेंदबाज और अच्छे गेंदबाज के खिलाफ ये अच्छा तीखा आक्रमण किया राजू ठानगे। ये बल्लेबाज ने देखा जाए तो पहला गेंद यहां पर थोड़ा सा बीट हुई, तो उसके बाद 2 रन, तीसरे गेंद के ऊपर 4 रन, चौथे गेंद के ऊपर छक्का आया, पांचवी और छठी गेंद के ऊपर बैक टू बैक 2 बाउंड्रीज लगाई। कुल मिलाकर टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 21 रन पहले ओवर में खाए हैं विजय बालाजी ने। लगभग देखा जाए तो पहले ओवर में इरादे साफ जाहिर किए कि अपने पन्ने को खोला यहां से कि अगर टीम के प्रमुख गेंदबाज है उसी गेंदबाज को लक्ष्य किया जाए, उसी गेंदबाज के ऊपर आक्रमण किया जाए, तो निश्चित तौर पर आने वाले समय में यह मुकाबला आने वाले बल्लेबाजों को आसान बन सकता है। तो थोड़ी सी राहत भरी सांस ली अपने टीम ने। 24 गेंदों में चाहिए 31 रन, तो थोड़ा सा आंकड़ा यहां पर बदलता हुआ नजर आएगा। आप देख रहे हैं दोस्तों पीपीएल 2021 का एक शानदार कारवा, छठे दिन का यह अहम मुकाबला। यहां से देखा हो जाएगा कि अंक तालिका में कौन से वो टीम होंगे जो ऊपर चली जाएंगे और आज के दिन में क्वालिफायर राउंड में प्रवेश करेगी। ये देखने लायक बात होगी, लेकिन कौन होगी ये टीम, ये कई सवालात हमारे यहां पर मन में पनपते हुए नजर आएंगे। छोर बदल चुका है, अब गेंदबाज इस्तेमाल किए जाएंगे। सिद्धेश वास्कर, मैन फ्रॉम बंगारपाड़ा के एक दिग्गज खिलाड़ी, स्टार कास्ट खिलाड़ी में कम आयु में जिन्होंने खुद की पहचान इस क्रिकेट में बनाई, और कहीं चाहते हैं इस खिलाड़ी के काफी शांत स्वभाव के साथ क्रिकेट खेलना पसंद करते हैं, मैदान के ऊपर अग्रेसिव भी रहते हैं, अप्रोच भी उनका ठीक ठाक नजर आता है। लेकिन इस समय सिद्धेश के हाथों में गेंद है, तो कप्तान चाहेंगे यहां से कि निश्चित तौर पर एक हाथ ब्रेक थ्रू दिलाया जाए, वहां से थोड़ा सा रास्ता आसान नापा जाए, लेकिन अब थोड़ा सा कठिन होता हुआ गेंदबाजी करने वाली टीम के लिए। बिल्कुल हल्के हाथों से गेंद को खेलना पसंद कर रहे थे, लेकिन दूर से खेलना बिल्कुल गेंद के लाइन में नहीं आए थे बल्लेबाज परेश चिखलेकर। इस समय थोड़े से फॉर्म को जूझ रहे हैं। देखा जाए तो राजीव ठानगे एक छोर पूरी तरह से जमकर बल्लेबाजी करते हुए, तो दूसरे छोर पर वही परेश अपने सिंगल के लिए तरसते हुए। ये जगह बनाई, यहां पर ऐसे बल्लेबाज को ज्यादा देर तक मैदान के ऊपर शांत रखना आसान नहीं होता। शॉर्ट गेंद थी और शॉर्ट गेंद के ऊपर करारा जवाब देते हुए ये 6 रन हासिल किए इस बल्लेबाज ने। एक शानदार स्ट्रोक।
जैसे हमने कहा कि परेश यहां पर शांत थे लेकिन संयम को तोड़ा। जैसे देखा कि गेंद शॉट आ रही है उसी गेंद के ऊपर पुल लगाकर 6 रन हासिल किए इस बल्लेबाज ने। तो 6 रनों के साथ टोटल स्कोर यहां पर स्कोर कार्ड में तब्दील होता हुआ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। शायद इस स्ट्रोक के बाद गेंद थोड़ी सी गुम हो चुकी है, यानी कि हम देख सकते हैं कि जितनी बारिश इस मैदान के ऊपर या फिर इस पूरे विभाग में गिरी थी तो इस मैदान के बाहर थोड़ी सी जो गीली में घास है या फिर गीली मिट्टी है उसके ऊपर जाकर वो गेंद गिरी थी। तो अब दबाव और केवल दबाव यहां पर बनता हुआ। एक मनोवैज्ञानिक दबाव जो डाला था राजू ठानगे ने पहले ओवर में, वही दबाव को बरकरार रखते हुए परेश अगली गेंद के लिए इस बार रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया था। वहां पर खिलाड़ी तैनात थे। हालांकि सीधे हाथों से अगर रन आते हैं तो बल्लेबाज अलग कोशिश क्यों करते हैं, या कि देखा जाए तो गेंदबाज के ऊपर प्रेशर डालने का प्रयास था, लेकिन इस प्रयास को थोड़ा सा गेंदबाज ने विफल किया, असफल बनाया। लेकिन उसके बाद भी सिंगल यहां पर स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होता हुआ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आएंगे। 3 खिलाड़ी इस घेरे के बाहर हम देख सकते हैं, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट। 8 खिलाड़ी इस घेरे के अंदर। पावर प्ले का ये दूसरा ओवर यहां पर पूरा करते हुए सिद्धेश वास्कर। ओवर पिच डिलीवरी जहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, हालांकि अच्छे समय पर अच्छी रनिंग बनाकर वहां पर खिलाड़ी ने पूरी तरह से कोशिश की और 2 रनों को यहां पर रोका। 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर धीरे धीरे 30 रनों के ऊपर डिपेंड करने थे। लगभग 52 रन 30 गेंदों में, लेकिन पहले ओवर में आए थे 21 रन, उसके बाद इस ओवर में आया छक्का, उसके बाद टोटल स्कोर 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि उचित छलांग लगाई है इन दोनों बल्लेबाजों ने, जीत की दहलीज के ऊपर खड़ी है। लेकिन क्रिकेट जैसे कि मानो जाता है, क्रिकेट में प्रेडिक्शन दी जाती है, भविष्यवाणी की जा सकती है कि हर बार सफल नहीं बनती है। यह अच्छी गेंद थी, ताकत का इस्तेमाल किया था लेकिन टाइमिंग नहीं कर पाए। क्रिकेट एक अनिश्चितताओं भरा खेल, यहां से उम्मीद लगाई जाएगी कि यहां से कमबैक किया जाए, क्योंकि ऐसा कहा जाता है कि उम्मीदों के ऊपर दुनिया कायम है। तो उम्मीद बनाए हुए फील्डिंग करने वाले खिलाड़ी यहां से 1-2 विकेट चटकाए जाए और सामने वाली टीम को ऊपर प्रेशर बनाए जाए। ये देखिए, ये है चालाकी भरी गेंदबाजी। कभी फास्ट कर रहे, कभी ऑफ स्पिन, लेग स्पिन, टॉप स्पिन, कभी यार्क कर रहे। यही होता है गेंदबाजी वाला प्रदर्शन। हम अक्सर कहते हैं कि बल्लेबाजी का प्रदर्शन अगर ठीक ठाक रहा तो बल्लेबाजी का करियर बड़ा हो सकता है, लेकिन गेंदबाजी का करियर बड़ा करने के लिए हमारे हाथों में कम से कम 4 से 5 प्रकार की गेंदें होने आवश्यक होती है। और उसी प्रकार के गेंदबाज कई हम रायगढ़ टेनिस क्रिकेट में देख रहे हैं कि कई सालों से लगातार क्रिकेट खेलते आए हैं और उनका करियर काफी बड़ा, यानी कि 15-20 सालों से भी ज्यादा बना हुआ है। तो यहां पर अब थोड़ी सी बातचीत होगी। बातचीत के दरम्यान रणनीति को आंका जाएगा, प्लॅनिंग की जाएगी और प्लॅनिंग आवश्यक भी होगी। तर निश्चित आजच्या दिवसामध्ये आपल्याला जे डोनेशन लाभलंय ते म्हणजे संतोषदादा म्हात्रे ओवळे यांच्याकडून 5,000 रुपये डोनेशन, तसेच प्रमोद पाटील देवीचा पाडा यांच्याकडून 2,000 रुपयाचे डोनेशन, मनसूर शेठ पटेल ओवे यांच्याकडून 2,000 रुपये आणि संदीप ठाकूर LK कंस्ट्रक्शन आणि सचिन म्हात्रे श्रीकृपा बिल्डर यांच्याकडून 10,000 रुपयाचं डोनेशन। या सर्व मान्यवरांचं आणि दानशूर व्यक्तींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। तो उम्मीद यहां पर यही होगी कि यहां से कमबैक किया जाए। संकट जीवन में आते हैं, संकट मैदानों के ऊपर आते हैं, लेकिन सफल वही बनते हैं जो संकटों का सामना करते हैं। एक बड़ा संकट है, हार का साया सिर के ऊपर मंडराता हुआ, लेकिन यहां से थोड़ा सा स्ट्रगल करना पड़ेगा, मेहनत ज्यादा लेनी होगी, क्योंकि मेहनत करने वालों के फल मीठा मिलता है। दोस्तों, कहा जाता है अक्सर, जूते बनाने वाले बाटा बन गए और लोहा बनाने वाले टाटा बन गए। तो हम यहाँ पर किस कोशिश में रुके हुए हैं? अगर चाहे तो हमारे करियर को भी हम ब्रांड बना सकते हैं। तो निश्चित तौर पर यहाँ पर और कोशिश करनी होगी गेंदबाजों को, ताकि यहां से अपने टीम का जो मुकाम है आगे तक का फासला तय कर सके। नए गेंदबाज विशाल म्हात्रे, कुटारी के खिलाड़ी। ये देखिए, यहां पर थोड़ा सा डाया बाया कॉम्बिनेशन मैदान के ऊपर। जब जब इसी प्रकार का गेंदबाज का इस्तेमाल होता है तो गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर थोड़े से हावी होते हैं, लेकिन यहां पर थोड़े से दिशा से भटके थे। वाइट गेंद का इशारा आता हुआ अगली गेंद, ये देखिए बिल्कुल जड़ में डाली, सिंगल यहां पर पूरा किया।
सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर। अक्सर कहा जाता है कि स्ट्राइक रोटेट करने से एक फायदा होता है टीम को, कि स्ट्राइक रोटेट होती है, विकेट गिरने का सिलसिला कम होता है, रनों की गति को भी बढ़ाए वाली टीम के ऊपर प्रेशर भी बना है। ये फायदा होता है जब हम स्ट्राइक रोटेट करते हैं। तो वही रणनीति यहां पर, अच्छी गेंदें आती हैं तब स्ट्राइक रोटेट करने का ये मन बनाते हुए दोनों बल्लेबाज। ये अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के ऊपर जड़ में डाली थी, हल्के हाथों से पुश किया डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में। वहां पर खिलाड़ी तैनात थे। सिंगल यहां पर मुकम्मल होता हुआ, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। पीपीएल 2021 हर जगह पर देखा जाए तो क्रिकेट क्रिकेट और केवल क्रिकेट, हर एक के रग रग में दौड़ता हुआ खून, क्रिकेट का नाम और यही पहचान। ये बिल्कुल अक्रॉस द लाइन आकर खेला, वहां पर खिलाड़ी तैनात, कोई गलती नहीं, गलती की कोई गुंजाइश नहीं। ये पहले विकेट का पतन आता हुआ जिसकी तलाश थी टीम के लिए। और परेश चिखलेकर बैक टू द पवेलियन। हालांकि विकेट काफी देरी से आई, चाहे तो 52 रनों को डिपेंड करने की एक बड़ी चुनौती थी। तो ये विकेट अगर पहले ओवर में आती तो शायद दबाव और बनाया जा सकता था, लेकिन निश्चित तौर पर ये 30वें ओवर में विकेट आई। पहले 2 ओवर में देखा जाए तो स्कोर था 30 रन, यानी कि 15 की औसत के साथ यहां पर रन बनाए जा चुके थे। तो 22 रनों को 3 ओवर में डिपेंड करना उतना कठिन नहीं हो सकता था, लेकिन बिल्कुल लगातार अगर विकेटें गिरती हैं तो इस चुनौती को भी यहां पर पेश किया जाएगा। नए बल्लेबाज मैदान के ऊपर कुणाल नाइक, मैन फ्रॉम भिंगारी, और एक शानदार खिलाड़ी, शानदार अप्रोच। उरन हाफ हो, तालुका हाफ हो या रायगढ़ ओपन हो, किन किन जगहों पर खुद को साबित किया इस खिलाड़ी ने। अड़िया से खेलने का प्रयास, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को ट्रैवल किया, सिंगल यहां पर मुकम्मल की, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। 52 रनों का लक्ष्य था और कुणाल नाइक इस समय स्ट्राइक लेंगे। एक नन्हे से दिखते हैं लेकिन काफी बड़े करामती खिलाड़ी है ये। ऐसा कहा जाता है कि ऊंचाई ज्यादा कम है लेकिन उनका नाम क्रिकेट में काफी बड़ा है। वही काम यहां पर करना पड़ेगा। कुणाल नाइक स्ट्राइक एंड बल्लेबाज। अगली गेंद कुणाल के लिए, यहां हाथ से खेलने का प्रयास, आते ही यह बेहद ही रोमांचक स्ट्रोक थी जहां पर टाइमिंग मिली, ताकत बेमिसाल और नतीजे मिले पूरे के पूरे 6 नंबर। यह होता है असली हीरो की पहचान। आते ही पहले गेंद के ऊपर एक कड़ा और तीखा प्रहार किया दोस्तों और 6 रनों को हासिल किया। कुणाल नाइक एक बड़े दिग्गज खिलाड़ी है और इस समय कुणाल नाइक और प्रसाद घरत, सिद्धेश भास्कर एक ही तौर पर, एक ही टूर्नामेंट में, एक ही प्रतियोगिता में और एक ही टीम से खेले जाने वाले खिलाड़ी ओपन हाफ में। ये रिवर्स स्वीप, ओहो क्या खूबसूरत स्ट्रोक थी ये। बिल्कुल आज के दिन का ये सबसे खूबसूरत स्ट्रोक कुणाल नाइक के बल्ले से निकलता हुआ। जाते ही यहां पर देखा जाए तो ड्रिंक्स ब्रेक लिया जाएगा और पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर रिवर्स स्वीप अटेम्प्ट किया और 6 रनों को हासिल किया। यानी कि कुणाल नाइक ने अपने इरादों को साफ जाहिर किया। तर नक्कीच या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री विकास चटकेळी चिचपाडा संघाचे मालक ओनर्स आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। मी विनंती करतो मच्छिंद्रजी पाटील, आमच्या समालोचन समिती असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते ओनर ट्रॉफी देऊन विकास केणी साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। विकास केणी साहेब आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो आमच्या असोसिएशनच्या वतीने आणि पीपीएल कमिटीच्या वतीने। तसेच पुढचा सत्कार असेल सुनीलजी फडके पूर्वा 11 त्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आल्यात, त्यांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। यावं आपण या ठिकाणी सत्कार होईल। मी विनंती करतो रोशन पाटील आपण यांचा सत्कार करावा। सुनील फडके यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। तसेच अनंत वपी पेठ यांचाही सत्कार करण्याची विनंती मी मच्छिंद्र पाटील यांना करतोय। प्रीतम वपी आमच्या समालोचन असोसिएशनमध्ये ज्याने सर्व लेखनिकाचं काम पाहिलं आहे ते म्हणजे प्रीतम वपी यांचे वडील अनंत वपी यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी मच्छिंद्र पाटील आमच्या समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष यांना करतोय। तसेच पुढचा सत्कार
प्रभाकर खांदेकर याचा सत्कार करण्याची विनंती मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांना. प्रभाकर खांदेकर, तसेच कांचन पालकर, उपसरपंच केव्हाळे. मी रोशन पाटील यांना विनंती करतोय आपण कांचन पालकर यांचा सत्कार करावा. तर प्रवीण म्हात्रे यांचा सत्कार करण्याची विनंती मी रोशन पाटील यांना करतोय. तर सावंत शेठ पाटील नितलस यांचा सत्कार करण्याची विनंती मी रोशनला करतोय. बारह गेंदों सावंत में शेठ 6 रनों की पाटील यांचा आवश्यकता सत्कार होगी. करण्याची विनंती मी करतो. वैभव ओपी आपण सत्कार करावा. तो चलते रुक करते मैदान के ऊपर 12 गेंदें और 6 रनों की दरकार होगी. एक आसान सी जीत सामने नजर आती हुई, जहां से राजू ठानगे, परेश चिखलेकर, कुणाल नाइक, इन तीनों बल्लेबाजों ने करामती पारी को अंजाम दिया है. 12 गेंदें 6 रन, एक बेहद ही आसान सा मुकाबला नजर आता हो, लेकिन क्रिकेट में ऐसे कई मुकाबले डिपेंड किए जा चुके हो दोस्तों. इस समय इसी गेंद के ऊपर यह बेहतरीन ताकत का इस्तेमाल, बेमिसाल टाइमिंग, प्रॉपर टाइमिंग थी और इसी मुकाबले को इसी पहली गेंद के ऊपर जीत हासिल कर निकाला. वहां से एक शानदार जीत को दर्ज किया. कांग्रेचुलेशन. एक शानदार जीत. 52 रनों को यहां पर डिपेंड करना था, लेकिन देखा जाए तो लगभग 19 गेंदों के ऊपर ही 52 रनों के इस टारगेट को हासिल किया. एक आसान सा मुकाबला. मी विनंती करतो प्रसिद्ध खड्डा गँग, आपण याचे या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल नचित, आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पुढचं पारितोषिक देऊ. तर या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा